राज्यातील शाळांना आता 3 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज अचानक निधन झालंय. अपघातात त्यांनी त्यांचं प्राण गमावलेत. या दुर्दैवी घटनेनंतर आता महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अजित पवार यांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरामध्ये 3 दिवस दुखवटा जाहीर केलाय. त्यामुळे सर्वच शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत शोकजनक ठरलाय. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारक सभांच्या निमित्ताने अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते आणि या दरम्यानच अचानक विमान लँडिंग करत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचं विमान अचानक कोसळलं आणि यामध्ये मोठी दुर्घटना घडली. अजित पवारांसह त्यांचे सुरक्षा रक्षक वैमानिक यांनी सुद्धा यामध्ये जीव गमावल्याची बातमी समोर येते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आता हादरून गेलाय. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीच्या समर्थकांवर देखील शोककळा पसरली आहे. बारामती जिल्ह्यावर पूर्णपणे आता शोककळा पसरली आहे. संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. त्यामुळे आता सर्वच नेत्यांनी मंत्र्यांनी आपापले कार्यक्रम रद्द केले आहेत आणि आता सर्वच जण बारामतीकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये समर्थकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे फडणवीसांनी आता राज्यभर 3 दिवस शाळा बंद राहणार असल्याचं देखील घोषित केलेलं आहे. त्यामुळे आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातच नाही तर अगदी दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.